रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर या आधी शेअर केलेला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला ब्रायडलची जी ऑर्डर माझ्याकडे आलेली आहे, म्हणजे एकच कस्टमरची ऑर्डर मी तुम्हाला त्यामध्ये दाखवलेली आहे। आणि त्यामधून मी ब्रायडलचा जो लेहंगा होता, लेहंगा त्याच्यावरचं ब्लाउज आणि ओढणी, तर हे तीन ज्या वस्तू होत्या त्याच माझ्या तयार झालेल्या आहेत। आणि मध्येच अर्जंट ऑर्डर येत आहेत, तर अर्जंट ऑर्डर देखील मला पूर्ण करायचे आहेत, कारण कस्टमरच्या अर्जंट ऑर्डर पण आहेत। परत आधीचं काम घेऊन ठेवलेलं आहे आणि बऱ्याचशा कस्टमरला तारखा दिलेल्या आहेत, त्या तारखेनुसार त्यांचे काम व्हायला पाहिजे। आणि त्यातल्या त्यात अजून रोजच्या रोज नवीन नवीन कस्टमर येत आहेत आणि अर्जंट अशा ऑर्डर त्यांच्या देखील आपल्याकडे येत आहेत। बोटनेक मध्ये मी असं एकदम सुंदर असं ब्लाउज शिवून घेतलेला आहे। याला लेस न होती, फक्त बॉर्डर होती, म्हणजे वर्क होता कापडवरती, तरी देखील मी खूप सुंदर असं हे ब्लाउज कस्टमरचं तयार केलेलं आहे। ही खूप अर्जंट ऑर्डर होती माझ्याकडे। ह्याच कस्टमरचे अजून ब्लाउज आहेत, पण ते ब्लाउज मी त्यांना थोडे लेट देणार आहे, कारण मी त्यांच्याकडून थोडा जास्तीचा टाइम घेतलेला आहे। हे ब्लाउज त्यांना अर्जंट लागणार होते, ते एकच मी तयार करून दिलेलं आहे। अर्जंट अशी, कारण रेग्युलर कस्टमर असतात आणि त्यांना अर्जंट लागतात, तर मग ते पण आपल्याला करणं खूप गरजेचं आहे। तर हे एकच ब्लाउज मी तयार केलेलं आहे। बाकीचे जे दोन ब्लाउज आहेत त्यांच्यावर देखील वर्क करून घ्यायचं आहे आणि मग वर्क केल्यानंतर मी ते ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करणार आहे। ब्रायडलची ऑर्डर दाखवली, त्यांच्या ब्लाउजांना फायनली मी आता सुरुवात केलेली आहे। तर हे एवढे ब्लाउज माझे मी कटिंग करून ठेवलेले आहेत आणि अजून एवढे ब्लाउज आपल्याकडे कटिंगचे बाकी आहेत। तर हे किती ब्लाउज कटिंग केलेले आहेत मी? 1 2 3 4 5 6 आणि 7, हे 7 ब्लाउज माझे कटिंग झालेले आहेत। हे सिंपल असे शिवून घ्यायचे आहेत, यांच्यावर काही एवढी डिझाईन करायची नाही आपल्याला, फक्त सिंपल गळे घेणार आहे मी मागे आणि ब्लाउजचं कलर कॉम्बिनेशन बघून त्यांना लेस वगैरे लावून देणार आहे। त्यानंतर आज मी आता हे जे ब्रायडलचे ब्लाउज आलेले आहेत, तर यांची मी कटिंग करून घेणार आहे। जसं की मी तुम्हाला नेहमी दाखवत असते, माझ्याकडे एक एक कस्टमरचे जास्तीचे ब्लाउज असले म्हणजे मी एक सोबत कटिंग करते। पण आता काय झालेलं आहे नेमकं, आजचा हा जो दिवस आहे माझा पूर्ण कटिंग मध्ये जाणार आहे। आजच्या दिवशी मी पूर्ण ब्लाउजांची कटिंग करून घेईल आणि मग उद्यापासून मला स्टिचिंगला टेन्शन राहणार नाही, कारण कटिंग जर का एकदाची झाली तर मग स्टिचिंगला प्रॉब्लेम आपल्याला येत नाही। तर हे बघा, हे जे ब्रायडलचे ब्लाउज आहे, हे अजून एक नवीन आलेलं आहे। तर हे आहे नेटचं ब्लाउज, याला हा गळा आहे, परत अशा बाह्या दिलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता बाह्यांचं वर्क कसं आलेलं आहे, तर यामध्ये शॉर्टच बाही बसू शकते आपली, ठीक आहे। तर याला देखील ट्रान्सपरंट नेक घ्यायचा आहे। वर्क एकदम कमीच आहे दिलेला, बघू शकता, अगदी कमी, म्हणजे हा जो वर्क आहे हा इथून इथपर्यंत उंची, असे पण ब्लाउज येत आहेत खूप कमी उंची येते वर्कची। तर मग अशा वेळेस आपण पूर्ण उंची कशा पद्धतीने बसू शकतो ब्लाउजची, हे पहा। हा जो वर्क वाला पॉइंट म्हणजे पार्ट आहे तो फक्त 10.5 इंच येतोय। आता एवढं 10.5 इंचाचं कोणत्या कस्टमरचा आपण ब्लाउज शिवून घेणार आहेत, तर ह्या ब्लाउजला स्टिचिंग करताना व्यवस्थित मला काळजीपूर्वक स्टिचिंग करायची आहे। आणि याचा जो आहे तो खालचा पार्ट मग प्लेनच येणार आहे, कारण त्याला पर्याय नाहीये। बघते शिवून झाल्यावर मी याचा फोटो किंवा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। तर हे जे ब्लाउज आहे, आता हे नेटचं ब्लाउज आहे, हे मला वेगळं कटिंग करावं लागणार आहे, कारण याला ट्रान्सपरंट गळा घ्यायचा आहे, म्हणून हे मी वेगळं कटिंग करेल। आणि त्यानंतर हे ब्लाउज बघा, याला देखील अगदी छोटासाच वर्क आहे, बिलकुल छोटासा गळा आहे आणि इथून इथपर्यंत याच्या देखील 9 ते 10 इंचापर्यंतच वर्क आहे, एवढं कमी वर्क आहे। तसं बघायला गेले तर ह्या ब्लाउज पीस वरती ही वाली बॉर्डर आहे, म्हणजे हा जो आहे, ही जी बॉर्डर आलेली आहे, तर हा कमरेचा बेल्ट आहे, पण कस्टमरला तो कमरेला लावायचा नाहीये। मग त्यांनी आपल्याला ही बॉर्डर दिलेली आहे ब्रायडलने आणि सांगितलेलं आहे की तुम्ही ही बॉर्डर स्लीव्ज वरती लावा म्हणून। मी बघते जर स्लीव्ह शॉर्ट असतील तर स्लीव्ज वरती न लावता, हे पहा, स्लीव्ज वरती देखील असा वर्क आहे। मग स्लीव्ज जर शॉर्ट असतील ब्रायडलच्या 3 किंवा 4 इंचाची, तर मग ही बॉर्डर न लावता मी फक्त ही डिझाईन राहू देईल आणि ही जी काही बॉर्डर आहे ती आपण बॅक पार्ट वरती मग घेऊ शकतो। तर हे जे ब्लाउज आहे ते डिझायनर ब्लाउज थोडे कटिंग करायला पण आणि स्टिचिंग करायच्या वेळेस पण आपल्याला खूप काळजी अशी घ्यायची असते। तर मी तुम्हाला असं दाखवते, कारण तुमच्याकडे पण जर का ब्लाउज येतील आणि मग तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतील की आपण हे असे ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करू शकतो, ठीक आहे। आता हे जे ब्लाउज झाले ते एकदम छोटे छोटे वर्क वाले येत आहेत,
10 इंच ते 11 इंचचाच उंचीचा त्यांच्या वर्क येतोय। मग तेवढा वर्क आपल्याला कव्हर करायचा असतो। दिवशी मी कटिंग करणार आहे। आता हे जे आहे ते नववार साडीवरचं ब्लाऊज आहे, तर हे प्लेनच आहे ब्लाऊज, याला काही एवढं विशेष नाहीये। आपण याला हवं त्या याच्यामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। तर मला ब्रायडलने याच्यासाठी बोटनेकचा गळा सांगितलेला आहे आणि बोटनेक मध्ये मागे मी नेट लावून घेणार। नेट लावल्यानंतर त्या नेटवरती फक्त 2 अल्फाबेट येतील, ते म्हणजेच आपलं ब्रायडलच्या नावाचे आणि नवरदेवच्या नावाचे, नवरदेव नवरी दोघींच्या नावाचे पहिले एक अक्षर आपण इथं घेणार आहेत नेटवरती। तर मी तो वर्क ज्या वेळेस करेल तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। साडी आहे नववार साडी येलो कलरची, ब्लाऊज आहे पिंक कलरचा। तर बघू आपण याला नेटचं कॉम्बिनेशन, एक तर गोल्डन नाहीतर मग पिंक वाला, हेच असं दोन्ही नेट पैकी मी कुठली पण निवडते आणि याला जी शोभून दिसेल तीच नेट लावेल आणि मग त्यानंतर आपण त्यावरती तो वर्क करून घेणार आहेत। आणि आता हे एक ब्लाऊज आहे, हे दाखवलेलं आहे तुम्हाला। हा जो वर्क आहे हा स्लीव्ज वरती येणार आहे आणि पूर्ण ब्लाऊज प्लेन असणार आहे। याच्यासाठी मला जी नवरी आहे, नवरी मुलगी, तिने मला डिझाईन टाकलेली आहे। तर मी बघते कोणत्या ब्लाउजांच्या कोणत्या डिझाईन आहेत आणि डिझायनर जे ब्लाऊज आहेत ते मी नंतर स्टिचिंग करणार आहे। कटिंग तर मी आधीच करून घेईल सर्व ब्लाउजांची। त्यानंतर हे वाला ब्लाऊज आहे, तर याला देखील वर्क असा आलेला आहे, एकदम छोटासा वर्क आहे। उंचीला खूप कमी असे वर्क आलेले आहेत। तर मग हे ब्लाऊज स्टिचिंग करायला आपल्याला आणि कटिंग करायला खूपच थोडंसं असं अवघड जाणार आहे, पण आपल्याला व्यवस्थित सांभाळून यांची कटिंग करून घ्यायची आहे। आणि स्टिचिंग करायच्या वेळेस मग मी यांच्यावर बघते मी कसे गडे घेतले जातात किंवा कुठले आकार मी त्यांना देणार आहे आणि डिझाईन बघून किंवा कलर कॉम्बिनेशन बघून मी त्यांना आकार देईल आणि त्यानंतर मग त्या आकारांवरती आपण लेसचं कॉम्बिनेशन करून लेस वगैरे असं लावणार आहे। बाकी हे जे डिझायनर गळे आहेत त्यांच्यावरती ऑलरेडी डिझाईन आहे, तर मला कस्टमरने सांगितलेलं आहे की तुम्हाला हवा तो शेप तुम्ही गळ्याला देऊ शकता। मग मी माझ्या आवडीने मला जो आवडेल तो शेप इथं देणार आहे। तसा अजून आता हा एक ब्लाऊज आहे, याच्यावर फक्त एम्ब्रॉयडरीचे फुलं आहेत। बघू शकता हा असा वर्क आहे आलेला। तर याला देखील आपल्याला हवा तो आपण गळा घेऊ शकतो, एकदम पान आकारात घेऊ शकतो, मटका घेऊ शकतो, गोल घेऊ शकतो, हवा तो शेप आपण याला देऊ शकतो। तर मी हे संपूर्ण ब्लाऊज कटिंग करेल आणि स्टिचिंग झाल्यानंतर यांच्या सर्वांचेच व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे। आता हे जे ब्लाऊज आहे हे तर एकदम सिंपलच आहे बिलकुल। याला देखील मी बघते मला जसं योग्य वाटेल तसा गळ्याचा आकार घेईल मागे आणि पुढे आणि मग तसं मी शिवून घेणार आहे। आता हे आहे नेटचं ब्लाऊज। तर मी आता काय करते, हे जे नेटचं ब्लाऊज आहे हे मला इनर गळ्याचे शिवून घ्यायचं आहे। मी याला बाजूला ठेवणार। परत बोटनेक वाला हे बोटनेक मध्ये शिवून घ्यायचं आहे, याला पण मी बाजूला ठेवते। त्यासोबत हे नेट वाला ब्लाऊज आहे, याला ट्रान्सपरंट नेकचे शिवून घ्यायचं आहे, म्हणजे याची कटिंग मला सेपरेट करावी लागणार आहे। जे ब्लाऊज मला सिंपल म्हणजे सिंगल मध्ये कटिंग करून घ्यायचे आहेत ते मी बाजूला ठेवते आणि जे ब्लाऊज मी आता सोबत कटिंग करणार आहे बघा याची ह्या वाल्या ब्लाऊजची, तसंच मी आता याचा गळा बघते। आधी मला कस्टमरने गळा बोटनेक मध्ये दिलेला आहे का ओपन गळ्यात याचा गळा आहे दिलेला, आणि मग मी तुम्हाला यांची कटिंग दाखवते ब्लॉग टाईप व्हिडिओ मध्ये। आणि मी एक सोबत कमीत कमी वेळेत आपण जास्तीत जास्त काम आपलं कशा पद्धतीने करू शकतो हेच मी तुम्हाला आज इथं दाखवणार आहे। तर हे पहा मी आता जे मला माझ्याकडे कस्टमर आहे हे नवरीने मला जे फोटो टाकलेले आहेत मी ते बघितले मोबाईल मध्ये, तर त्यातून हे जे ब्लाऊज आहे ते ओपन गळ्याचे आहेत। ठीक आहे, 1 2 आणि 3 हे 3 ब्लाऊज माझे असणार आहेत ओपन गळ्यामध्ये। आणि त्यानंतर हे जे ब्लाऊज आहेत हे एवढे ब्लाऊज माझे असणार आहेत बंद गळ्यामध्ये। तर मी ह्या ब्लाऊजांची सोबत कटिंग करेल आणि ह्या ब्लाऊजांची सोबत कटिंग करेल। तर सर्वप्रथम मी ओपन गळ्यावाले जे ब्लाऊज आहेत त्यांची कटिंग करते। 3 आहेत, तिघांची कटिंग मी सोबत करणार आहे। तर कटिंग करण्यासाठी सर्वप्रथम आपण अस्तर घेणार आहेत। बऱ्याच मैत्रिणींच्या मनात प्रश्न असतो आता एवढे खूप जास्तीचे ब्लाऊज आहेत, खूप जास्तीचे कस्टमर असतात, मग तेव्हा अस्तर धुवून लावता का तुम्ही असा पण प्रश्न असतो। आणि मी अस्तर धुवून लावते का नाही लावते हे तुम्हाला सांगते।
तर माझे हे वाले जे अस्तर आहे ते मी चांगलंच यूज करत असते, तर याला धुतल्यानंतर देखील काहीच फरक पडत नाही आणि म्हणूनच मी ब्लाउजांना अस्तर धुवून लावत नाही। जेव्हा प्युअर कॉटन तुम्ही यूज करत असणार, एकदम प्युअर कॉटन असेल तेच तुम्हाला धुवून आणि मग नंतर इस्त्री करून कटिंग करायची आहे। पण हे थोडं याच्यामध्ये पॉलिस्टर मिक्सिंग असतं, कॉटन प्लस थोडं पॉलिस्टर असतं आणि हे जे अस्तर आहेत हे डॉलरचे आहेत। हो बघा, डॉलर कंपनीचे हे अस्तर आहेत। हे अस्तर आमच्याकडे 20 रुपयाला एक मिळत असतं, 70 सेंटीमीटर 20 रुपयाला। आणि ताग्यातून जर का घेतलं कटिंग करून 70 सेंटीमीटर तर 25 रुपयाला 70 सेंटीमीटर मिळत असतात आणि पूर्ण 1 मीटर 35 रुपयाला आमच्याकडे इथं मिळतं। आणि मग मी काय करते, आता माझं जसं की शॉप आहेच तर मग मी स्वतः तागे घेऊन येते आणि जे कलर मला अवेलेबल मिळत नाही माझ्याकडे तेव्हा मग मला मार्केटमधून ते आणायचे असतात। आता मी स्टेप बाय स्टेप ओपन गळ्याचे तसेच बंद गळ्याचे जे ब्लाउज आहेत ते मी बरोबर वेगवेगळे करत इथं कटिंग करून घेणार अस्तर आणि त्यानंतर मी मेन कापडावर देखील संपूर्ण ब्लाउजांची कटिंग करून नंतर तुम्हाला दाखवते की